छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रेरणास्त्रोत हे ग्रंथ आहेत रामायण आणि महाभारत. म्हणून आज भगवान रामप्रभूंचा जन्मोत्सव आहे. जसं रामप्रभूंनी छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना प्रेरणा दिली ना, तशी आम्हालाही प्रेरणा मिळावी म्हणून हा उत्सव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या कीर्तनाची वेगळी कशी आहे, या कीर्तनात इतर काही वर्णन करायचं नाही. जसं भगवान श्रीकृष्णाच्या काल्याचं कीर्तन असलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, तसं या कीर्तनामध्ये भगवान रामप्रभूंच्या बद्दल जास्त सांगायचं नाही, रामप्रभूंच्या जन्माच्या आधीबद्दल जास्त सांगायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तसा पद्धतीचा अभंग मी कीर्तनासाठी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबरायांचा आहे. आता लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु श्रीमंत तुकोबराया कुणाचं वर्णन करतायत? भगवान परमात्म्याच्या अवताराचं वर्णन करतात. आणि माझी फिलॉसॉफी असं आहे, माझं तत्वज्ञान असं आहे की ज्ञानी माणसाचं केलेलं वर्णन हे ज्ञानाचं लक्षण सांगणारं असतं. विद्वानाचं केलेलं वर्णन हे विद्वत्तेचं लक्षण असतं. शहाण्याचं केलेलं वर्णन हे शहाणपणाचं लक्षण असतं. आणि ह्याच्या विरुद्ध सांगूच काय, मूर्खाचं केलेलं वर्णन कशाचं लक्षण असेल हो? टॉप. हा टॉपच्या मूर्खाचं. काय शब्द सांगितला नितीन महाराजांनी. तेव्हा मूर्खाचं केलेलं जाता जाता एखादा नमुना सांगून जातो. एक शिक्षक शाळेत शिकवत होते आणि शिक्षकांनी सांगितलं अर्धा डझन केळीचे 20 रुपये, तर माझं वय किती असा प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना. त्यांना असं वाटलं होतं की विद्यार्थी उत्तर देणार नाही, पण एकानं हात वर केला आणि एकानं सांगितलं म्हणले गुरुजी मी उत्तर सांगतो. आणि ते उठलं पोरग आणि त्या पोरानं उत्तर सांगितलं म्हणले 42 आणि उत्तर परफेक्ट बसलं. गुरुजींनी विचारलं माझं बरोबर वय कसं काय ओळखलं? म्हणला आमच्या घरी एक आहे ते असंच अर्धवटावानी प्रश्न विचारतं आणि तुम्ही फुल गॉन केस आहे. विठोबा ठाला विठ्ठल विठ्ठल. मग गंमत अशी आहे की मूर्खाचं केलेलं वर्णन फार अवघड आहे. 3 मित्र बसले होते आणि 3 मित्र बसलेले असताना एकानं सांगितलं माझे वडील इतके फास्ट पळतात की धनुष्यबाण असतो ना, धनुष्यबाण तो बाण सोडल्यानंतर बाण पोचेपर्यंत वडील पोचलेले असतात. दुसरा म्हणला हे तर काहीच नाही, माझे वडील तुझ्यापेक्षा फास्ट पळतात, AK-47ची गोळी सोडून गोळी पोचेपर्यंत वडील पोचलेले असतात. ऐकायचं विनोद म्हणून ऐकायचं, यात काही मजा नाही, तथ्य नाही. तिसरा म्हणला हे तर काहीच नाही, माझे वडील इतके बहादर आहेत, इतके हुशार आहेत, 5 वाजता त्यांचं ऑफिस सुटतं, 2 वाजताच घरी आलेले असतात. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका मायबाप, हे मूर्खाचं केलेलं वर्णन आहे. 3 मैत्रिणी ज्येष्ठ नागरिक संघातल्या बचत गटातल्या समुद्रकिनारी बसल्या होत्या आणि बसलेल्या असताना एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते माझा जावई पोहण्यात इतका तरबेज आहे की त्यानं बुडी मारली तर 15 मिनिटं बाहेर निघत नाही. दुसरी म्हणली हे तर काहीच नाही, माझा जावई पोहण्यात इतका तरबेज आहे त्यानं बुडी मारली तर 1.5 तास श्वास रोखून तो पाण्यात पोहत राहतो. तिसरी म्हणली हे तर काहीच नाही, माझा जावई तुमच्या दोघींपेक्षा पोहण्यात तरबेज आहे, त्यानं 8 वर्ष झालं उडी मारली बाहेरच आलं नाही, बावळट मेलं ते. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. 3 प्रकारचे वर्ग आहेत या समाजामध्ये, 3 प्रकारचे वर्ग आहेत. तुकोबराय वर्णन करतात प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 तुका
म्हणे केले तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन प्रकारात दीन लक्ष असू द्या. 3 प्रकारची माणसं आहे. एक पहिला वर्ग आहे, एखाद्याच्या घरी कार्यक्रम आहे, बोलवलेलं नाही पण याच्या पोटात भूक मी म्हणते, आज दिवसभरात काही मिळालेलं नाही म्हणून यानं मान अपमान बाजूला ठेवला आणि जेवायला गेला. दुसरा वर्ग असा आहे, ज्या माणसाच्या घरी कार्यक्रम आहे त्याचा हा मित्र आहे पण मित्रानं बोलवलेलं नाही. मग दुसरे मित्र आले, चल ना रे आपल्या मित्राच्या घरी जेवण आहे, चल ना जेवायला. तो म्हटलं बोलवलं नाही कसं जायचं. ते म्हटलं अरे आपला मित्र आहे, मान अपमान बाजूला ठेव आणि चल. त्यांनी ओढून नेला. दुसरा वर्ग. आणि तिसरा एक वर्ग आहे, मित्रानं बोलवलेलं नाही, मित्र ओढायला आलेलं नाहीत तरी मित्राच्या घरी जाऊन पोचला. हा तिसरा वर्ग आहे. आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. पहिला वर्ग आहे तो तुम्हा आम्हा सामान्याचा आहे, तुम्हाला आम्हाला यावंच लागतं बरं का. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, हा तुमचा आमचा वर्ग आहे. देवाचा वर्ग आहे तो अवतार त्याला घ्यावा लागतो बरं का. धर्म रक्षावया धर्म रक्षावया हो अवतार घेसे धर्म रक्षा धर्म रक्षावया हो धर्म रक्षावया अवतार घेते धर्म रक्षावया आपुल्या पाडेशे भक्तजना आपुल्या पाडेशे भक्तजना हो अंबरसे साठे अंबरसे साठे हो जन्म सोचिले अंबरसे आपुल्या पाडीशी भक्तजना आपुल्या पाडीशी भक्तजना अंबरसे साठे अंबरुती साठी जन्म सोचिले अंबरुती धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाडीशी भक्तजना जना रे जना. दुसरा जो वर्ग आहे तो देवाचा वर्ग आहे आणि तिसरा जो वर्ग आहे ना तो संतांचा वर्ग आहे. त्यांना बोलवावं लागत नाही, ओढून आणावंही लागत नाही, ते मात्र येत असतात आणि जात असतात. येतो जातो आम्ही देवाच्या संगाती. किंबहुना तुकोबराय सांगतात आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे आलो याचे आलो याचे कारणाचे आलो याचे कारणाचे बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी असा बोलिले जे ऋषी बोलिले
बसलेले टाळी वाजवा. आला आला झाडू संतांचे मार्ग झाडू संताचे 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 आम्ही वैकुंठवासी आलूया शिकाराचे बोलिले रे ऋषी दाते बाबे वरदाया वैकुंठवासी आलूया शिकाराचे बोलिले रे ऋषी जगद्गुरु तुकोबराय हे नेहमी येत आहेत, नेहमी जात आहेत. ते देवाच्या अवतार कार्याचं मीमांसा करतायत, वर्णन करतायत. आणि ते सांगतायत बाबा रे देव कशासाठी येतो. तुकोबरायांचा गाथा हा एक वेगळी काय. ज्ञानेश्वरीला काहीतरी आधार आहे. ज्ञानेश्वरीला आधार आहे गीता. गीतेवरची टीका, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. पण गाथ्याला काय आधार आहे. म्हणजे गाथा काय निराधार आहे काय. पण गाथ्याला सुद्धा आधार आहे. जगद्गुरु तुकोबरांच्याकडे लोक यायचे आणि लोक तुकोबरांना प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांचं उपनिषद म्हणजे प्रश्नोपनिषद म्हणजे गाथावर का. तेव्हा जगद्गुरु तुकोबरांना विचारलेले प्रश्न आहे. आता लक्षपूर्वक ऐका. तसं आम्हालाही प्रश्न विचारणारी चिकार जण भेटते. आमच्या बापूंना एका जणानं प्रश्न विचारला. म्हणले महाराज या बसा खा पान. नवरा बायकोला 22 कान सांगा उत्तर. म्हणले उत्तर सांगा आणि मग पान खा. त्याच्या आधी पान खायचं नाही. बापूंनी पान घेतलं, चुना लावला, काट टाकला, त्यात सुपारी टाकली, पान तोंडात टाकणार. तेवढ्यात त्या माणसानं सांगितलं महाराज उत्तर अजून दिलेलं नाही, तोंडात टाकू नका पान. बापूंनी सांगितलं काय अवघड आहे. चला म्हणले रामायणात. रामायणातला खलनायक त्याचं नाव रावण. रावणाला तोंड तोंड तुम्ही होता वाटतं तेव्हा. तोंड 10 बरोबर ना. कान किती झाले हो 10 तोंडाचे. 10 दुने 12 10 दुने 20 बरोबर ना. 20 कान झाले. आणि मंदोदरीचे 2 किती झाले कान. झालं ना उत्तर. विठाला विठ्ठल 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 तसं तुकोबरायानं प्रश्न विचारला का हो तुकोबराया देव कुणासाठी अवतार घेतो. तुकोबराय सांगतात बाबा रे देव आमच्यासारख्या भक्तांसाठी अवतार घेतो. हे मी निष्ठेनं आणि निर्धारानं सांगू शकतो की आत्तापर्यंत आमच्यासाठी त्यांना अवतार घेतलेला आहे. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात
साठी अवतार मश कुर्मादी सुकर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तू देवाचा अवतार आहे ना, त्या देवांचा अवतार हा आमच्यासाठी आहे, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. मी अभंग सांगून जातो म्हणजे पुन्हा अभंगावर बोलायची गरज नाही. महाराज माणसं पुन्हा म्हणतील महाराजाने अभंग सोडवला नाही, लागलीच सांगून जातो. आम्हासाठी अवतार कोणते कोणते अवतार? मत्स्य कुर्मादी सुकर. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ती विठाई आहे ना, ती आम्हाला प्रेम पान्हा पाजते. मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा. मग तुकोबराय म्हणतात कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. आणि या चरणाचा भावार्थ मी प्रमाण देऊन सांगणार आहे. याचं कारण आहे माझ्या आयुष्यातलं आजचं जे कीर्तन आहे ते खरं पुनर्जन्माचं कीर्तन आहे. आज माझा पुनर्जन्म झालेला आहे. मागच्या महिन्यातली जी वारी होती त्या वारीवरून येताना माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. मायबाप गाडी पलटी झाली आणि गाडीचं एवढं मोठं नुकसान झालं की ज्यांनी गाडी पाहिली मला गाडीतनं बाहेर काढलं. चेहऱ्यावर सगळं रक्त होतं. ज्यांनी गाडी पाहिली ते मला विचारत होते ह्यातली किती जण जगली. इतका भीषण ॲक्सिडेंट होता. पण मला मात्र किरकोळ लागलं. याचं कारण त्या देवाचा उपकार आहे. आणि एक तुम्हाला सांगू, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपेचा नाश झाला. या तिसऱ्या चरणाची प्रचिती मला त्यावेळी आली. कोठे न दिसे पाहता, तो दिसत नाही पण तो सद्भक्ताला वाचवल्याशिवाय राहत नाही. विठाला माणसं म्हणतील हे उदाहरण इथं सांगायची काय गरज आहे. हे उदाहरण इथं सांगण्याचं कारण ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळी मी माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि भावार्थ रामायण स्कॅन करून या कीर्तनासाठीचं चिंतन वाचत होतो मायबाप, म्हणून मी वाचलेलं आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा त्या भगवंताची कृपा म्हणून आपण असतो. लक्षात ठेवा. ती भगवंत माऊली काय करते, सुख आपल्यासाठी ठेवते, भक्तांसाठी ठेवते आणि दुःख स्वतःवर घेते. मायबाप ती स्वतः दुःखाला पुढे जाते. अभंगाच्या 4-5व्या चरणात सांगतात की ती स्वतःहून पुढे जाते आणि तुम्हाला पाठीमागं ठेवते. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात
ती माऊली इतकी कृपाळू असते, ती कृपानिधी असते की आम्हाला ज्याप्रमाणे नावेमध्ये ती वलवणारी असतात ना, ती नावेला तारत असतात, त्याप्रमाणे भवसिंधूतून तारण्याचं काम ती विठाई माऊली आम्हाला करत असते. विठाला विठ्ठल विठ्ठल आता अभंग सांगून झाला, थांबायला काय हरकत नाही ना. पण काही थोडा वेळ मी आपला घेणार आहे. कार्यकर्त्यांनी सांगितलंय मला 2 वाजेपर्यंत चाललं तरी चालेल, कारण जेवणाची अजून काही तयारी झालेली नाही. त्यामुळं पण तुम्ही काय काळजी करू नका, काट्यावर काटा येत चाललाय, मी बरोबर वेळेत बंद करणार आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल. अत्यंत प्रासादिक, अत्यंत मार्मिक आणि देवाच्या अवताराची कारण मीमांसा करणारा अभंग जगद्गुरु तुकोबारांचा कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. भगवान राम प्रभूंचं चरित्र काय वर्णन करावं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकाक्षरम पुंसा महापातक नाशनम. महापातकांचा नाश करण्याचं काम जो ग्रंथ करतो त्याचं नाव रामायण, आणि जे महापातकांचं नाश करतं असं एक नाम म्हणजे भगवान राम प्रभूंचं नाम. किंबहुना मी काल रात्री वाचलं, महात्मा गांधींनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ते असं वर्णन करतात की तुलसीदासजी ज्यावेळी रोगग्रस्त झाले त्यावेळी त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे हनुमान बाहुक असा एक ग्रंथ आहे. हनुमान बाहुक त्यांनी लिहिला, आणि त्या हनुमान बाहुकामध्ये सगळ्यात जास्त कुणाचं वर्णन असेल हो? हनुमान कुणाचे भक्त? रामप्रभूंचे. म्हणून हनुमान बाहुक लिहिला, रामप्रभूंचा त्यात जास्त उल्लेख केला, आणि तुलसीदासांना बरं वाटायला लागलं. म्हणजे रामनाम हे एक प्रकारचं मेडिसिन आहे. विठाला विठ्ठल 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 पण ज्याचा औषध उपचार म्हणून उपयोग करून घ्यावा असं एक रामनाम आहे. त्या रामनामाची काय ख्याती आहे? त्या रामनामाची, त्या रामायणाची ख्याती त्या काळातल्या औरंगजेबाला वाटली, आणि त्या काळातल्या अकबराला वाटली, आणि अकबराला असं वाटलं की माझं एक रामायण असावं. रामायण कुणाला आवडत नाही? रामायण आपला आदर्श ग्रंथ आहे. अकबराला सुद्धा वाटलं, एका इस्लाम धर्मीय राजाला वाटलं माझं एक रामायण असावं. म्हणून त्यानं सांगितलं बिरबलाला, बिरबल एक काम करो, मेरा रामायण लिखो. आता ते बिरबलच होतं, नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे बिरबल. बिरबलांनी सांगितलं महाराज 1,00,000 रुपये मानधन द्या, अशा अशा प्रकारची टेबलं द्या, अशा अशा प्रकारचे पेन द्या, इतके इतके मला ग्रंथ द्या, हे संदर्भ ग्रंथ लागतील, मी रामायण लिहायला सुरुवात करतो. रामायण लिहायला सुरुवात झाली. 7 ते 8 महिने गेल्यानंतर अकबरानं बिरबलाला विचारलं, बिरबल कहा पे आया रामायण? बिरबलनं सांगितलं महाराज रामायण जवळजवळ पूर्ण होत आलंय, फक्त एक अडचण आहे. त्या रामायणामध्ये भगवान रामप्रभूंची सीता रावणानं चोरून नेली, तुमची बेगम कुणी चोरून नेली एवढं सांगा, रामायण लगेच पूर्ण करतो. अकबरानं सांगितलं जाग्यावर थांबवलं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. या विभूतीनं प्रचंड सोसलेलं आहे मायबाप. आणि एक सांगू तुम्हाला, तावून सुलाखून निघाल्याशिवाय आपलं चरित्र घडत नाही. ज्याला चरित्र घडवायचं आहे ना त्याला फार सोसावं लागतं. त्या रामप्रभूंनी प्रचंड सोसलं, म्हणून त्यांचं आज उदो उदो होतोय मायबाप. म्हणून त्यांचं चरित्र आता आपल्याला वर्णन करायचं आहे. खरं तर त्यांचे पिताश्री हे इक्ष्वाकू कुळातील आहे. अज राजाचे चिरंजीव, त्यांचं नाव दशरथ. आणि दशरथ म्हणजे कोण? तर दशरथ म्हणजे आपला असणारा आत्मा. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. विठाला विठ्ठल 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 विठाला. नाथ महाराज वर्णन करतात भावार्थ रामायणात, निजात्मा तो दशरथ जाण, जो सर्व हेतूशी कारण, सगळ्या हेतूंचं कारण आपला आत्मा आहे. आणि या आत्म्याला परमात्मा जास्त आवडतो, भगवान रामप्रभू जास्त आवडतात. रामप्रभूंचा वियोग झाला की हा आत्मा देह सोडतो. आपली काय अवस्था आहे? आपल्याला एकदा माणूस मेला की जाळतात का? आधीच जाळतात हो,
म्हणजे आमच्याकडे तरी तशी प्रथा आहे, मेल्यावर जाळते. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तसंच दशरथांच्या शरीरातून तो भगवान राम प्रभू निघून गेले ना की ते देह सोडतात बरं का. ते दशरथ काय नाही त्यांच्याकडं, सगळं आहे, राज्य वैभव आहे, सुख आहे, भोग आहे, सगळं आहे. राण्या म्हणावं तर 703 राण्या आहेत. आपल्याला फक्त 3च माहीत आहेत. 703 राण्या आहेत. 3 मुख्य राण्या आहेत आणि 700 उपराण्या आहेत. इतकं सगळं असूनही सुखनेदी राज्यभुवन, सुखनेदी सिंहासन, सुखनेदी छत्रछामर, काहीच सुख देना, स्तोत्र सुख देना, राज्य वैभव सुख देना. आणि हे सगळं असूनही तो दशरथ मनातून विरक्ती भोगतोय. आणि नाथ महाराज वर्णन करतात, जो विरक्ती भोगतो त्याच्याच पोटी राम प्रभू जन्माला येतात, त्याच्याच पोटी देव जन्माला येतात. आणि जो विषयासक्त असतो, विषय भोगत असतो, त्याच्या पोटी फार तर आडभंगीनाथ जन्माला येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा अवस्थेत असताना एक दिवस दशरथांना रात्री स्वप्न पडलं. स्वप्न कसं पडतं सांगतो तुम्हाला. दिवसभर जे तुम्ही चिंतन करता ते रात्री स्वप्नात येतं बरं का. दिवसभर जे चिंतन करता ते रात्री स्वप्नात येतं. शुभम महाराज आम्हाला फार अनुभव आले आणि हे 2-3 अनुभव आल्यामुळं मी बाहेर राहायचं सोडून दिलं. आमचे चंद्रशेखर महाराज यादव यांचे वडील हरिभक्तीपरायण प्रकाशदादा असं म्हणतात की बापू गेल्यानंतर हनुमान महाराजांनी इथं मुक्कामी थांबलं पाहिजे. पण मी मुक्कामी का थांबत नाही त्याचं कारण सांगतो बरं का. मला फार वाईट अनुभव आले. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, राहायची व्यवस्था ज्यांच्यात होती त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणले महाराज माझ्या घरी चला, मी तुमची राहायची व्यवस्था करतो. मी त्यांच्या घरी राहायला गेलो आणि राहायला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही बेडवर झोपा. मी खाली झोपतो. मी म्हणलं नाही हो, मी गाडगे महाराजांचा शिष्य आहे, मी घोंगडं टाकून खाली झोपतो. नाही नाही म्हणले, तुम्ही बेडवर झोपा. मी बेडवर झोपलं आणि रात्री 2 वाजता हे वरडायला लागलं, उतर खाली, खाली उतर, तुला मगाशीच सांगितलं होतं नाही खाली उतर. मी म्हणलं ही काय बेद आहे, मी आपली पिशवी भरली, चला म्हणलं थांबाय नको इथं. निघालो मी आणि निघालो असताना तेवढ्यात त्यांची मंडळी आली. म्हणली महाराज कुणीकडं. म्हणलं मी मंदिरात जाऊन पडीन पण इथं झोपणार, अजिबात झोपणार नाही म्हणलं. ते म्हणतात उतर खाली. ती म्हणली हे बघा गेली 20 वर्ष झालं हेच सोसत संसार करते. म्हणली थांबा तुम्ही, नका जाऊ कुठं. पुन्हा 15-20 मिनिटं गेली, याला पुन्हा झोप लागली आणि पुन्हा ह्यानं चालू केलं, उतर खाली, अजून उतरलं नाही. म्हणलं नेमकं काय झालंय कुणास ठाऊक. मग मी पिशवी भरली, आता म्हणलं थांबायचं, आता निघायचं. तेवढ्यात मंडळी आली. म्हणली महाराज कशाला जाताय, तुम्हाला काय माहिती आहे हे कोण आहेत. हे म्हणले कंडक्टर आहेत. आणि कंडक्टर असताना रोज कोणतरी तिकीट चुकावतं, रोज कोणतरी भेटतं. तिकीट चुकवल्याला एक जण कोणतरी भेटलेला असतो, त्याच्यावरचा राग संध्याकाळी झोपत निघत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. शुभम महाराज तेव्हापासून बाहेर झोपायचं बंद केलं. मी परवा